काटेकी टक्कर असलेल्या वेळ्या वापराचं वैर असलेली नेते मंडळी आज तालुक्यातील एकत्र लढतात, कसं पाहता याच्याकडे? आता या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे। यापूर्वी 1 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये आम्ही हर्षुभाऊ आणि गारटकर दादा आम्ही तिघांनी मिळून आणि प्रवीण भैया यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना केली होती आणि त्यामार्फत नगरपालिकेची निवडणूक लढवली। आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेब आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झाली आणि दोन्ही एकत्र झाल्यामुळे हर्षभाऊ म्हणले की बाबा मला तिकडे जावं लागतंय आणि म्हणून हर्षभाऊ त्या पार्टीमध्ये गेले आणि तिघं एकत्र उभं राहिले। तुम्हाला सांगून गेले? आम्हाला सांगून कसे जातील? आता तुम्ही म्हणले गेले आम्हाला जावं लागतंय म्हणले, मग आता काय करणार? ते त्यांना जावं लागलं। त्यांच्यावर काय दबाव होता का? याचं कारण असं आहे की जाण्याचं कारण म्हणजे असं झालं की त्यांना त्यांची तिघांची मुलं उभा करायची होती आणि ती स्वस्तात निवडून यावीत, स्वार्थ दिसला त्यांना, त्यामुळे गेली। दादा, कुठेतरी असं म्हणलं जातं घराणेशाहीला प्राधान्य दिलं जाते, कार्यकर्त्यांची कुठेतरी कुचंबना होती। 100% ही निवडणूकच मुळात कार्यकर्त्याची आहे आणि नेत्यांनी कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये संधी दिली पाहिजे। कार्यकर्ते अनेक वर्षापासून या निवडणुकीसाठी डोळा लावून बसले होते। 9 वर्ष या ठिकाणी निवडणुका झाल्या नाही आणि जवळपास 2 निवडणुका या ठिकाणी झाल्या असत्या आणि 9 वर्षापासून कार्यकर्ते डोळे लावून बसले होते आणि यांनी मात्र आपापली मुलं या ठिकाणी निवडणुकीला उभा केली। त्यामुळं या तालुक्यामध्ये प्रचंड स्फोट झालेला आहे। लोकांच्या मनामध्ये अतिशय चीड निर्माण झाली आहे आणि खऱ्या अर्थानं ती चीड मतदानाच्या रूपानं ते व्यक्त करणार आहेत। हे दोघं जण म्हणतात प्रत्येक वेळेस दादा की आम्ही विकासासाठी एकत्र आलोय, काय विकासासाठी आत्तापर्यंत त्यांनी एकमेकावर टीका केल्या। तुम्ही जर त्यांच्या क्लिपा काढून बघितल्या तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षुभाऊ म्हणलेत, काय म्हणलेत, यांनी काय विकास केला? विकास केला, रस्ता लगेच पाठीमागे उकडून जातोय, बरोबर ना? आणि कुठलाही विकास केला तर ती नीट झालेला नाही। 3800 कोटी रुपये केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेच्या या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। मोदीची स्कीम आहे। मोदींनी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझ्या महिला भगिनीला डोक्यावर हांडा घेऊन 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागतंय आणि म्हणून एकदम सक्षम स्कीम तयार करा। पुढचे 25-30 वर्ष लोकांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे, ही भूमिका केंद्र सरकारची होती, मोदी सरकारची होती, देवभावांची होती। आणि ही योजना गेल्या 5 वर्षापूर्वी आणली सरकारने आणि त्या योजनेचे जवळपास 3800 कोटी या इंदापूर तालुक्यामध्ये आले। मला वाटतं एकाही गावामध्ये ती स्कीम झाली नाही। पाणी कुठे, पाईप कुठे आणि एकाही गावाला प्यायला पाणी मिळालं नाही, एकाही नळ पाणी पुरवठा चालू झाली नाही आणि 3800 कोटी रुपये पाण्यात गेले की हो। तुम्ही सरकारमध्येच आहात? आम्ही जरी सरकारमध्ये असेल तरी कॉन्ट्रॅक्टर जे नेमलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि घ्यायचं, बला द्यायचं, बनी कला द्यायचं, कनी डला द्यायचं, डमडमटिका करायचा। मलिदा गँगचं सोळसोट आहे का असं म्हणायचं? प्रश्न झालाय तसाच परिस्थिती आहे। दादा, कुठेतरी आता ह्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी कुचंबना, नाराजी अशी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे। त्याचा फायदा होईल का तुम्हाला? तुम्हाला फायदा होईल का? 100% होणार। तुम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय का दादा? मग आता प्रश्न नाही, आम्ही घरोघर जातोय, आमचे उमेदवार घरोघर जात आहेत, विनंती करतायत मतदारांना। कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद कसा मिळतोय दादा? चांगला मिळतोय। किती सीट येतील निवडून तुम्हाला वाटतं? आमची 8 जिल्हा परिषद येतील आणि 16 पंचायत समिती यायला काही हरकत नाही, अशी परिस्थिती आहे आमची, चांगली परिस्थिती आहे। दोघांना घरी बसवायचा विचार करतो? टॉप फाईट आहे। दादा, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं वाटतं? बिलकुल आहे। एका बाजूला धनशक्ती आहे, एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर सगळे उभा केलेत आणि आमची गोरगरिबाच्या मुली आणि मुलं आम्ही उभा केलेली आहेत। आम्ही झोपडीतली राहणारी मुलं उभा काढलेत। एक आमचा पांढरे, मी काल त्याचं भाषण ऐकलं आणि मी स्वतः, मला माहिती आहे, तो वांगी ऐकणारा मुलगा आज जिल्हा परिषदेला आम्ही उभा केलाय, गोटू पांढरे। त्यामुळे आम्ही सर्वसामान्य पोरांना उमेदवारी दिलेल्या आहेत। एक मुस्लिम समाजाच्या महिलेला आम्ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली। दादा, आता मध्यंतरीच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटलांनी एक मुलाखतीमध्ये असं बोलले होते
की युवकांना आपण संधी देतोय, युवकांना आपण कुठेतरी प्राधान्य देतोय. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आपल्या घरामध्ये उमेदवारी भेटती, मग आपल्या घरातीलच युवक उमेदवार का, बाहेरचे कार्यकर्ते का नको? खरं तर हे त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय मामा यांचा जो काय दोस्ताना झालाय त्याला मतदार राजा योग्य जागा दाखवला असं वाटतंय काय? 100% दाखवणार. धन्यवाद. थँक्यू.